रामाचं कार्य जर या ठिकाणी साधलं नाही, मी काय करीन म्हणले, एका क्षणामध्ये त्या सूर्याला अशा प्रकारे छेदन करीत सूर्याला या ठिकाणी पाडी. तुझा उशीर होईल जरी तरी स पर्वत बाणाग्री वैसवोनिया राम शरी क्षणा माझारी. बोलू लागलेले आहेत, हनुमंता तुला जर या ठिकाणी उशीर जर होऊ लागला तर मी या ठिकाणी बाण सोडतो, बाणावर बस आणि ठेवत राहतो. एका जनार्दना शरण हनुमान देईल समाधान अति गोड निरूपण सावधान परिसावे. म्हणून या ठिकाणी ग्रंथ करते आपल्या गुरु माऊलीला शरण जाऊन या ठिकाणी जनार्दन स्वामीला शरण जाऊन सांगतात. हनुमंत समाधान करते कुणाचं? भरताचं. भरताला रामचरित्र या ठिकाणी सांगते, भरत समाधानी होते. चतुर एका जनार्दन करिता निज गुणानुकथन शब्दाशी उपरती होऊन निज रूपी लीन तो झाला. माझे या ठिकाणी गुरु माऊली जे आहेत म्हणजे जनार्दन माऊली चतुर अशा प्रकारे आहे आणि गुणानुवाद या ठिकाणी करताना रामाच्या चरित्राचं या ठिकाणी वर्णन करताना वर्णन करीत करीतच त्या ठिकाणी स्वरूपामध्ये लीन झाले. ब्रह्मलीन अवस्था त्यांची झालेली आहे. पण या ठिकाणी जे आहे म्हणले, बाळकाचेसाठी पंथी हाती धरलेली पाटी. आपल्याला कळालंय म्हणून का आपण ब्रह्मलीन झालो का? जगाला सांगावं. आपल्याला जे कळतंय ते जगाला जे आपल्याला शिकावे ते इतरांशी सांगावे, या भावनेने ग्रंथ लिहायला सुरुवात केली. स्वयं निज रूपी लीन झाला तरेन राहे उगला निज कथा गावया वहिला राहुनी तेला साक्षीत्वे. आणि म्हणून या ठिकाणी जे आहे स्वतः लीन झालेले आहे. जे काही परमार्थ केला, परमार्थ कशासाठी करायचा? लीन होण्यासाठी. ते ब्रह्मावस्थेतून लीन होऊन पुन्हा साक्षीत्वानं राहिले आणि मला या ठिकाणी पाठिंबा दिला. तुम्ही रामचरित्र लिहा अशा प्रकारे गावबा महाराज म्हणतात. कदाचित चुकवणी जाये म्हणून आड उभा राहे सरसाशी लागला आहे परता नव्हे अनुमात्र. कदाचित त्या ठिकाणी जे आहे म्हणले, राम कथा लिहित असताना आळस आला, लिहू वाटाला, पण आडवं या ठिकाणी उठवायचे, झोपीत असलं तर उठवायचे आणि रामकथा लिहिण्यासाठी मला प्रेरणा द्यायची असं ग्रंथ करते म्हणतात. तरी भरवसा नाही पोटी म्हणून श्रीरामाची मदगाठी घालो निठेला वचटी अति संकटी सांडिना. आवडले भरवसा या ठिकाणी देईल का नाही, पूर्ण करील का नाही, रामाची माझी भेट घालून दिली. आता रामाची भेट झाल्यानंतर रामाचं चरित्र जे आहे, राम अशा प्रकारे रामच पूर्ण करून घेत आहेत माझ्या हातातून असं गावा बोलतात. लागलासे जेत जेत काही नजले मत शोधून अहम बुद्धी चित्त क्षीण व्रत मद केले. कारण या ठिकाणी जे आहे म्हणले, जिथं आणि बुद्धीला चेतना मिळालेली आहे, अहम बुद्धी अशा प्रकारे जी आहे आणि ती क्षीण झालेली आहे, एकच वृत्ती या ठिकाणी आहे म्हणले, उठलं की राम आणले, उठलं की राम आणल्याचं हेच चिंतन लागलं. सभा हे माझा करुणी गोळा एकाएकी पालटो निठेला उपाय सर्व तातला पडल्या पडल्या गाववी. आणि एकच गोळ या ठिकाणी लुप्तलेला दे लागली समाधी अशी अवस्था झालेली आहे. म्हणजे सबाई अंतःकरण सगळे इंद्रिय जे आहे, पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय रामायण पूर्ण करायचं ना आपल्याला बसून कसं जमत, हेच गुरुनं भाग पाठीमागं लावलेला आहे. अशी वृत्ती महाराजाची झाली. झणे मी मौनी राहे मगाणी वाचेची सोय होय निज कीर्ती सोय गाये काय करुणी. धारण करायचा प्रयत्न केला, गप बसावं म्हणलं या ठिकाणी, शांत बसावं, परंतु त्यावेळेस गप बसू दिलं नाही. काय केलं? वाचन या ठिकाणी जे आहे म्हणले किंवा बुद्धीने आणि लिखाण जे आहे रामायणाचं जे आहे चरित्र रामकथेचं हेच लिहायला लावलं. काही न चले सर्वता चोखारली तो तत्वता शरणालो साधू संता विचार आता मत सांगा. अशा वेळेस या ठिकाणी जे आहे म्हणले बुद्धी जी आहे, जसं एखादं वासू असतं त्या वास्त्राच्या नाकामध्ये वारशिरामध्ये जसं इकडे तिकडे चौकारतंय, स्थिर अशा प्रकारे बुद्धी होण्यासाठी साधू संताला मी शरण आलेलो आहे. मग साधू संतांना आशीर्वाद दिलेला आहे. गावा महाराज तुम्हाला काही या ठिकाणी पर्याय द्यायची काय गरज आहे? अहो म्हणजे तुम्ही समर्थ आहेत, समर्थाची कमता काय पुराण काय करत या ठिकाणी पर्याय द्यायची. नेने प्रेमाचे बोल प्रेमळ उतळ की सखोल
नेने योजोनी बोले बोल वक्ता केवळ श्रीराम. संतांचं या ठिकाणी हे लिखाण आहे. आपल्यासारखं येऊन बोलायचं नाही, काही ठरवून बोलणारे असतात. प्रमेय सफळची उथळ ही सिद्धांत या ठिकाणी खोल आहे, उथळ आहे, खळखळत पाण्यासारखी. काही या ठिकाणी मला कळत नाही म्हणजे, पण गुरुमाऊलीची कृपा आहे, संतांची कृपा आहे आणि त्या संतांच्या कृपेने या ठिकाणी मी लिखाण करीत आहे. नेने पदबंध उत्पत्ती रिग नाही संस्कृती लेखनी देवोनी हाती राम कीर्ती लिह. मला व्याकरण कळत नाही, पदबंध कळत नाही, शब्दाची उत्पत्ती कशी होती हे काही कळत नाही या ठिकाणी, पण माझ्या हातामध्ये लेखणी दिली, गुरुची कृपा झाली आणि गुरुकृपेने मी रामायण पूर्ण करीत आहे. या लागी मी स्वामीनाथा मद बोल नाही सर्वता वरद हस्त माझे माता ठेवून आता क्षमा केली. म्हणून हे या ठिकाणी गुरुनाथा जनार्दन माऊली माझ्या मस्तकावर हात ठेवा. जे काय अशा प्रकारे सुबद्ध असेल अबद्ध असेल मला हे काही कळत नाही, पण या ठिकाणी श्रद्धा आहे, श्रद्धेला महत्व आहे. कोण कसं वाचायले, मोठ्यानं वाचायले का छोट्यानं वाचायले, कसं सांगायचं, श्रद्धा किती आहे त्याला महत्व आहे. म्हणून माझ्या गुरुची माझ्या कृपा झाली आणि हे रामायण अशा प्रकारे पूर्ण करीत आहे असं गाव मला बोलतात. तव कृपाळू साधू जन उभय हस्ते अलुंगना सोय बोलते झाले वचन अमृतावनी सुखकारी. अरे म्हणून या ठिकाणी जे आहे परिहार घेतात त्यावेळेस त्या ठिकाणी देत असताना साधू संतांना विनंती केलेली आहे ग्रंथकर्त्यांनी, संतांनी सुद्धा आशीर्वाद दिलेला आहे. आशीर्वाद दिला काय म्हणतात, का तुका भी भाकितोसी करुणा कासयाची होतोसी दीना वक्ता एक जनार्दन तेथे तू कोड परिहारा. साधू संत म्हणून लागलेले आहेत. महाराज म्हणले तुम्हाला परिहार द्यायची काय गरज आहे म्हणले. ठिकाणी वक्ताच राम आहे, रामाची त्या ठिकाणी तुमच्यावर कृपा झालेली आहे म्हणले असं या ठिकाणी सांगतात. तुझे नेमुके हे कथा आवडली श्री रघुनाथा वाचे वचन आणि वक्ता स्वय तत्वता होऊन. अरे तुमच्या मुखामधून ही जी कथा आहे राम कथा रामाला आवडलेली आहे. वाचे वदन आणि वक्ता हे तोंड जे आहे अशा प्रकारे आणि त्या ठिकाणी बोलणारा हे सगळी क्रिया करणारा कोण आहे, देव आहे. माणसाला या ठिकाणी अभिमान फार आहे, वाचायला पुढे येऊ द्या, सांगायला पुढे येऊ द्या, निलेशाना झालं म्हणते. अभिमान अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. फुंका भरणी बसकेसी आवडे स्वामीची मानसी ध्वनी वाजवी जैशी तैसी सबंध मसेकेसी असे. म्हणजे मशक बाजा आहे आणि तो मशक बाजा वाजवणारा जसं जसं हवा मारेल तसं तसं ते बाजा वाजवतोय. ते हे वाजवणारे असेल, बँड वाजवणारे असेल ते तसं या ठिकाणी जे आहे म्हणले. जसं हे आपल्याला जसं देव बोलवतोय, जसं आपल्याकडून क्रिया करून घेतोय, तसं आपल्या हातून हे होत राहतोय. पुण्यकर्म होत राहते तर पाप कर्म या ठिकाणी होत राहते. हे पुण्यकर्म या ठिकाणी होण्यासाठीच ही शक्ती आहे. मनातल्या वाईट वासना निघून जाव्यात आणि सद्वासना निर्माण व्हाव्यात. म्हणून परमात्म्यानं देवाने जशी बुद्धी दिलेली आहे त्याप्रमाणे या ठिकाणी मला काही कळत नाही असं मला बोलतात. ऐसे निज कृपा साधू वचन निवविला एका जनार्दन उल्हास पावली चौगुण लोटांगणे विनवित. आणि म्हणून यावेळेस उल्हास आलेला आहे. चौगुणानं म्हणजे एक पट नाही, दोन पट नाही, तीन पट नाही, 4 पटने या ठिकाणी उल्हास आलेला आहे आणि अंतःकरण स्थिर झालेला आहे आणि संतांच्या कृपेने परमेश्वराच्या कृपेने हे सगळं कार्य होत आहे. पुढील कथानुसंधान भरत राम कथा श्रवण करोणी कपीचे पूजन बाणी बैसवणी विचारल्यामध्ये हनुमंत भरताला रामचरित्र सांगतील. या ठिकाणी पूजा करतील हनुमंताची, हनुमंत मानावर बसतील आणि निघून जातील. स्वस्ती श्री भावार्थ रामायण युद्धकांडे एका कार्तिकाया भरत हनुमंत दर्शन आम्हा निश्चय म्हणे स्वय राम अनुभवणे जगे राम रूप देखणे भरत उल्लंघन केवी घडे. हनुमंताचं म्हणणं आहे आम्हाला निश्चय मनाने या ठिकाणी जे आहे म्हणले राम कथा सांगायची आहे आणि भरत हे कोण आहेत, राम भक्त आहेत, अनुज आहेत, रामाचे भाऊ आहे आणि यांचं उल्लंघन कशाला करावं, राम कथा सांगावी असा विचार हनुमंताने केला. बंधू धाकटा रामाचा तोही आम्हा राम साचा केवी उल्लंघू याची वाचा लावीन कथेचा अन्वय. रामाचा धाकटा भाऊ आहे आणि म्हणून कथेचा जो अन्वय आहे म्हणली कथा अशा प्रकारे त्या ठिकाणी जे आहे चित्रकूटापासून जे आहे पुढे
तुम्ही लोक अशा प्रकारे तिथून पुढची कथा जी आहे काय झालं काय नाही रामाचं चरित्र सांगावं असा विचार केला. भरताईके सावधान चित्रकुटी रघुनंदन देवोनी तुम्हासी समाधान पुढारे गमन मांडिले. याच्यावर भरत हे सगळं सुद्धा तिथून पुढे वनवासात आल्यानंतर चित्रकूटाच्या पर्वताच्या ठिकाणाहून तुम्हाला अशा प्रकारे जे आहेत म्हणजे चरण बाजू केल्या तुम्ही अयोध्येमध्ये वापस आला. पुढे या ठिकाणी जे आहे आणि राम पुढे निघाले वनवासामध्ये. घेवणी अगतिची भेटी सांगोनी गुहे गोटी शरभंग ऋषी जगजेटी उठा उठी उद्धरिला. पर्वताच्या नंतर जे आहे अगस्त्य ऋषीची भेट घेतली. शर्वग नावाच्या ऋषी त्यांचे उद्धार केला. विराज येवणी अडवा सीता उचलोनी निघे ते धवा रामे करुणी बाण लावा महाभाव विराजाला या ठिकाणी मारलेला आहे म्हणले असं या ठिकाणी रामानं पराक्रम केलेला आहे. जटायुषी सख्य पडिले येवणी पंचविटीशी राहिले आश्रम मनोरमा रचिले राखण ठेविले. जटायू या ठिकाणी जो आहे म्हणले त्यावेळेस पंचवटी नाशिक पंचवटी ठिकाणी आलेले आहे. तिथं त्यावेळेस जे आहे झोपडी बांधलेली आहे तिथं जटायूला राखण ठेवलेलं आहे. हे या ठिकाणी सगळं रामाला पाठ आहे. करिता वन विहारासी सौमित्रे मारिले शंभराशी शूर्पणखा माता होय त्याशी विहार करीत असताना या ठिकाणी जे आहे म्हणजे लक्ष्मणाने साम नावाचा जे राक्षस होता त्याला मारलं. जाळीमध्ये या ठिकाणी जाळी कापीत असताना 100 नावाचं साम त्याला मारलं. सौमित्रे केले विंदान सवेगची दिले नाक कान खर दूषणा गेली शरण राम लक्ष्मण. सुर्पणखेचा मुलगा तो सांब आहे म्हणजे सांब या ठिकाणी जे आहे सुर्पणखा आणि जे आहे त्यावेळी छळ करण्यासाठी आलेले लक्ष्मणाने नाक आणि कान अशा प्रकारे तिचे कापलेलं आहे. अशी सुर्पणखा तिची विटंबना केली. 14-17 लक्षोगण त्रिशरानी खर दूषण श्रीराम लक्षोणी आपण दारुण रण करू आले. आणि 14,000 लक्षोगण जे आहेत म्हणले या ठिकाणी खर दूषण आणि त्रिशरा रामाबरोबर करण्यासाठी आलेले आहे. एकलेनी रामे आपण मारिले न लागता क्षण मुक्त करुणी जनस्थान द्विजादान दिले. एकट्या रामाने या ठिकाणी जे आहेत म्हणजे 14,000 लक्षोगण जे आहेत त्रिशरा खरदूषण यांना मारलेला आहे आणि जनस्थान या ठिकाणी जे आहे म्हणजे ब्राह्मणाला अशा प्रकारे दान दिलेलं आहे. ऐकोणी ते मान ऐकोणी ते मात तळमळी लंकानाथ सीताहरणाशी उद्यत छळनार्थ करू आला. आणि कोणी ऐकलेलं आहे त्यावेळेस रावणानं सीतेचं हरण करण्यासाठी उद्युक्त अशा प्रकारे राहून झालेला आहे. मृगवेश दिदिला मारिताशी देखता सीता उल्हाशी त्वचा मागे कांतोळशी श्रीराम त्याशी मारू गेला. या ठिकाणी हरणाचा वेश सोन्याचा हरण होऊन आलेला आहे. त्यावेळेस सीतेनं कांतोळी मागितलेली आहे. मारण्यासाठी ते हरणाला राम आणि वनात लांब गेली. मायेचा मृग निघे बाहेरी राम काढोनी नेला दुरी जटायू चरू गेला वनांतरी सीता सुंदरी. मायेचा जो मृग आहे म्हणजे माया रूपी अशा प्रकारे जे हरिण आहे त्या हरणाने रामाला लांब त्या ठिकाणी काढून दिलेला आहे. आणि जटायू जो आहे सीतेचं संरक्षण या ठिकाणी करायला बसलेले होते. अशा वेळी रक्षण ठेवीला लक्ष्मण ऐकोनी माया मृग वचन त्याचे करून या छळन तिला दौडवली सीतेने. आणि यावेळेस या ठिकाणी जे आहे हरण जे होतं ते कोण होतं मारीस होतं. लक्ष्मणा धाव असा आवाज केल्यानंतर सीतेने छळन केलेला आहे. लक्ष्मणाला पाठवून दिलं. लक्ष्मण त्या पाठीमागे गेली रामाच्या. रावण येऊन कपटे करी हरली जानकी सुंदरी जटायू धावला झडकरी त्याशी मारी. कपट केलेला आहे म्हणले संदेशाचा वेळ धारण केलेला आहे. काय कमी होतं 14 चौकड्याचं राज्य होतं. तिला आई म्हणला तिथंच हरण अशा प्रकारे केलेला आहे म्हणले. आणि तेच कलियुगामध्ये होणार आहे. संन्यासी होतील कलियुगामध्ये पण रावणासारखंच वागत आहे कलियुगातले संन्यासी. आई म्हणजे भगवे कपडे घालते आणि धोकेच देतील जगाला असं कलियुगात होईल. राम आला धावून तव जटायुषी होता प्राणोत्क्रमण करोनी त्याचे उद्धरणा पुढे आपण जटायूचा अशा प्रकारे उद्धार त्या ठिकाणी केलेला आहे. हात पाया विना मोधळा कबंद गिळावयाला
रामे निदबाने छेदिला पाठविला वैकुंठा. आणि हात विनाय तण पाय विनाय त्या ठिकाणी पण ती माणसं गळीत होता कबंध. त्या कबंधाला त्या ठिकाणी त्यावेळेस त्याचा उद्धार केला रामाने. पंपातिरी महावीर आम्ही भेटलो वानर. स्वामी मिळाला रामचंद्र भाग्य थोर आमुचे. हनुमंत म्हणाले भरता पंपा तीरावर या ठिकाणी जे आहे म्हणले आम्ही भेटलो म्हणले आमचं भाग्य थोर आहे म्हणले आणि म्हणून रामाची आमची भेट झाली असं बोलतात. वाली सुग्रीवा वैरभाली दार राजे हिरोनी धडकरी आमा घालोनी बाईनी राजे करी किष्किंदे. वालीचं सुग्रीवाचं सख्खे भाऊ पक्के वैरी म्हणले या ठिकाणी दोघांचं वैर होतं. वालीला बाहेर या ठिकाणी त्यावेळेस घातले होतं पण या ठिकाणी मी रामाचा दोस्त मित्र झालो. सुग्रीवाच्या प्रकारे म्हणून त्या ठिकाणी सुग्रीव दोस्त झाले आणि म्हणून आमच्या योगाने सुग्रीवाचे शक्यत्व झालं असं हनुमंत भरताना कथा सांगतात. कुंडली गौरदेव रे तुका